नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहत आहात तारा न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पुणे कोल्हापूर महामार्गाची दयनीय अवस्था लक्षात घेऊन टोलबंदीची याचिका राजू शेट्टी यांनी दाखल केली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने राज्य सरकार, NHAI आणि जिल्हाधिकाऱ्यांना 2 आठवड्यात आपली बाजू मांडण्याची नोटीस बजावली आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरील खटल्याची सर्वोच्च न्यायालयात 2017 नंतर सुनावणी झालेली नाही। त्यामुळे हा खटला तातडीने न्यायालयीन सुनावणीसाठी लावावा अशी मागणी तज्ञ समितीच्या सदस्यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत केली। खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समितीची बैठक दर 3 महिन्याने नियमित घेण्याचा निर्णय घेतला गेला। कळंबा तालुका करवीर येथील गॅस पाईपलाईन स्फोटातील तिसरा बळी ठरलाय प्रज्वल। तब्बल 16 वर्ष मृत्यूशी झुंज देत असलेला 5 वर्षाच्या प्रज्वल भोजनेचा बुधवारी मृत्यू झाला। या दुर्घटनेत त्याची आई शीतल आणि आजोबा अनंत यांचा यापूर्वी मृत्यू झाला होता। केवळ 3 वर्षाची इशिका उपचार घेत आहे। संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं असून गॅस पाईपलाईन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीर झालाय। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आजपासून वितरित होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये लवकरच 1500 रुपयाचा निधी जमा केला जाईल। मंत्री म्हणाल्या, माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे। कोल्हापूरचा शेतकरी पुत्र संकेत पाटील यांनी सर्फा AI नावाचं नाविन्यपूर्ण टूल निर्माण केलंय। DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला संकेत या टूलच्या मदतीने डेटा सेटवरून ग्राफिकल कामे जलद व कार्यक्षम पद्धतीने करता येतात। या टूलला भारतीय कॉपीराइट मान्यता मिळाली असून संकेतने तंत्रज्ञान क्षेत्रात कोल्हापूरचा अभिमान वाढवलाय। कोल्हापूर शहर व उपनगरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून नागरिकांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। दरवर्षी 4 ते 5 हजार नवी कुत्री जन्म घेत असताना फक्त 2.5 हजारांचंच निर्बीजीकरण होतंय। महापालिकेच्या 2 केंद्रात रोज फक्त 6 ते 7 कुत्र्यांचंच निर्बीजीकरण होत असून तज्ज्ञांच्या मते शहरात किमान 10 केंद्रे सुरू करून दररोज 100 कुत्र्यांचं निर्बीजीकरण केलं पाहिजे। कॉमेडियन कपिल शर्मा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे रडारवर आला आहे। मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कपिल शर्मा आणि त्यांच्या शोबाबत विनंती वजा इशारा दिलाय। त्यांचे म्हणणे आहे की मुंबईला बॉम्बे न म्हणता मुंबई म्हणून संबोधावं। मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात नवे वळण आले आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारने हैदराबाद गॅजेटला मान्यता देत कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू केले। आता मराठा संघटनाकडून कोल्हापूर गॅजेट समोर आणलं गेलं असून त्यात मराठा आणि कुणबी एकच असल्याचा ठोस उल्लेख असल्याचा दावा केला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज्य सरकार डिजिटाइज पद्धतीने नागरिकांना सेवा देणार आहे। पहिल्या टप्प्यात 26 नोव्हेंबरपर्यंत काही सेवा सुरू होतील, तर 200 सेवा व योजना 26 जानेवारीपर्यंत आणि संपूर्ण सेवा 1 मे पर्यंत उपलब्ध होतील। व्हॉट्सअपवरही नागरिकांना अर्जाची प्रगती तपासण्याची सुविधा मिळणार आहे, ज्यामुळे शासन दरबारी जावं लागत नाही। पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा मानेला ताण आल्यामुळे सराव सत्रात सहभागी झालेला नाही। इतर खेळाडूंनी पूर्ण सराव केलाय। पाकिस्तान क्रिकेट बोर्डानुसार दुखापत गंभीर नाही आणि तो लवकरच मैदानावर परतेल। संघ व्यवस्थापकाला आश्वासक आहे की सलमान भारताविरुद्धच्या सामन्यासाठी तंदुरुस्त राहील। तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड।
आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.